नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव. लेखक आहेत रमेश महाले. चला तर मग आपण पहिले लेखकांचा परिचय करून घेऊया. रमेश महाले प्रसिद्ध लेखक. मुलांसाठी बालकथा व विज्ञान विषय यावर आधारित त्यांची 109 पुस्तके प्रकाशित आहेत. जळगाव व नाशिक आकाशवाणीवरील विविध व्याख्यानात सहभाग. त्यांच्या पक्ष्यांची दुनिया या पुस्तकास मराठी विज्ञान परिषदेचा तसेच साहित्य परिषदेचाही पुरस्कार मिळाला आहे. सन 2008 साली विज्ञान, 2011 साली अंतराळातील स्टेशन व 2013-14 साली चला अंतराळात या पुस्तकांस राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे. गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे उद्भवलेल्या ढगफुटीच्या आणि भूस्खलनाच्या आपत्तीत यात्रेकरूंना मदत करून माणुसकीचे दर्शन कसे घडवतात याचा वस्तुपाठ या पाठात आपल्याला पाहायला मिळतो. प्रस्तुत पाठ किशोर दिवाळी अंक 2014 मधून घेतलेला आहे. तर गंगोत्री हे जे ठिकाण आहे हिमालयामध्ये, गंगोत्री म्हणजे गंगा नदी जिथे उगम पावते ते तीर्थक्षेत्र, त्याला गंगोत्री असं म्हणतात. तर गंगोत्री येथे गिर्यारोहणासाठी काही विद्यार्थी गेलेले होते. तिथे त्यांना ढगफुटीचा भूखंडाची घसरण झालेली होती, भूस्खलन म्हणजे. त्याचा काय अनुभव आलेला होता हे आपल्याला या पाठामधून त्यांनी सांगितलेलं आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर दिवाळी अंक 2014 मधून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गिर्यारोहण म्हणजे काय? पर्वत चढणे. पर्वतावरती जातो ना आपण, माउंटेनिंग करायला जातात. तर गिर्यारोहण म्हणजे पर्वतांवरती चढायचं. ईशान आणि त्याचे मित्र हे गंगोत्री येथे हिमालयात गिर्यारोहणासाठी गेले होते. तेथे अचानक ढगफुटी व भूखंड घसरणी झाली. या भयानक संकटात ईशान व त्याच्या मित्रांनी यात्रेकरूंना मदत केली व या परोपकाराचे माणुसकीचे दर्शन लेखकांनी या रोमांचकारी शब्दामध्ये घडवले आहे. म्हणजे या पाठामध्ये ईशान आणि त्याचे काही मित्र हे गंगोत्री येथे हिमालयामध्ये गिर्यारोहणासाठी म्हणजे पर्वत चढण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना ढगफुटी, भूखंडाचं कसं घसरण झालं, कशा संकटांना सामोरं जावं लागलं याचं अतिशय थरारक वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. रोमांचकारी असं वर्णन केलेलं आहे. इस पाठ में हमें क्या है, गिर्यारोहण यानी कि पर्वत के ऊपर चढ़ना, माउंटेनिंग करना बोलते ना हम लोग. तो ईशान और उसके फ्रेंड ऐसे गंगोत्री के यहाँ जाते हैं गिर्यारोहण करने के लिए. तो उन्हें क्या क्या वहां पे अनुभव आता है, किस तरह से वहां पे भूस्खलन यानी लैंडस्लाइड्स होती है, जो बारिश होती है उसकी वजह से जो संकट आते हैं उसमें ये लोग किसी तरह सामना करते हैं, लोगों की जान बचाते हैं. तो उसके बारे में हमें इस लेसन में बताया है. चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण आपला धडा शिकायला सुरुवात करूया. मी आता तुम्हाला सांगते की तुम्हाला बऱ्याच जणांनी विनंती केली होती की पुस्तक म्हणजे धडा शिकवताना पुस्तक मी पूर्ण एक पेज पहिले इथे घेत होती ना, तर ते नीट दिसत नव्हतं. म्हणून मी आता काही थोडे पॅराग्राफ एक स्लाइड्सवर घेतलेले आहे, म्हणजे तुम्हाला ते नीट वाचता येतील. म्हणून तुम्हाला हे असं दिसेल. शाळेला सुट्टी लागणार होती. ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची. व्हिडिओ गेम खेळून त्याला कंटाळा आला होता. मित्रांबरोबर रोज क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटनही खेळता येऊ शकणार होते. शिवाय त्याच रोमांचक कथा वाचण्यात त्याला विशेष गोडी नव्हती. ईशान विचार करू लागला, यावेळी सुट्टीमध्ये काहीतरी नवीन करावे. काहीतरी असे केले पाहिजे की सर्व कंटाळा नाहीसा होईल. परंतु बराच विचार करूनही त्याला सुट्टी घालवण्याचा एक योग्य पर्याय सापडत नव्हता. तेवढ्यात त्याला दिलासा मिळणारी एक घटना घडली. त्याला उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून आपल्या कॉम्प्युटरवर एक ईमेल प्राप्त झाला. तोच ईशानच्या मित्रांनाही पाठवण्यात आला होता. गिर्यारोहण संस्थेने त्यांना आपल्या एका मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवले होते. वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. गिर्यारोहण आता त्याचा छंद राहिला नव्हता, तर त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत आधीच प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक-सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही या संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. आता बघा, ईशानच्या शाळेला सुट्टी लागणार होती आणि तो विचार करत होता की आपण ही सुट्टी कशी घालवायची. रोज ते व्हिडिओ गेम, मोबाईलवरती गेम खेळून त्याला कंटाळा आला होता आणि रोज
मित्रांबरोबर क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन पण खेळून किती खेळणार? त्याला वाचनाची आवड होती. रोमांचक अशा कथा त्याला म्हणजे थ्रिलिंग थ्रिलर टाइपच्या कथा असतात ना, त्या वाचायला त्याला आवडायच्या. पण त्याला आता किती वेळा त्या कथा पण सारखं-सारखं वाचायची त्याला आता गोडी नव्हती. त्याच कथा पुन्हा-पुन्हा वाचण्याची त्याला विशेष गोडी आता राहिली नव्हती. मग तो विचार करू लागला, की या सुट्टीमध्ये काहीतरी नवीन केलं पाहिजे, पण करायचं काय? सगळंच करून आता आपल्याला कंटाळा आलाय. तसं काहीतरी नवीन करायचं, की ज्याच्यामुळे आपला सगळा कंटाळा नाहीसा होईल. पण खूप विचार करून पण त्याला काही पर्याय सापडत नव्हता. पण तेवढ्यात त्याला दिलासा देणारी म्हणजे त्याला एक मेल आला. त्या उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेकडून त्याच्या कॉम्प्युटरवर एक मेल आला होता आणि त्यांनी काय केलं होतं, ईशानच्या मित्रांना पण तो मेल पाठवला होता. त्या गिर्यारोहण संस्थेने त्यांना त्यांची मोहीम होती गिर्यारोहण करण्याची. त्या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलं होतं. म्हणजे आता काय त्याच्या आवडीची गोष्ट करायला मिळणार होती. गिर्यारोहण म्हणजे पर्वतावरती चढतो ना, माउंटेनिंग करतो. तर त्याच्यासाठी त्याला ते आवडायचं आणि त्याच गोष्टीचा मेल आला उत्तर काशी हे उत्तराखंडातलं कुमाऊ जिल्ह्यातलं एक डोंगरी असं ठिकाण आहे. उत्तर काशी हे बघा. अगदी खूप म्हणजे उत्तराखंडातील कुमाऊ जिल्ह्यातलं पहाडी ठिकाण जिथे अ, आपला हा हिमालय पर्वताचाच सगळा भाग येतो की नाही. त्याच्यामुळे तिथे पर्वतांवरती चढणं, माउंटेनिंग करणं, गिर्यारोहण करणं ही अतिशय सगळ्या गिर्यारोहणांची आवडतीची जागा. तिथे जाणं म्हणजे. आणि त्या संस्थेतल्या एका संस्थेकडून त्यांना पत्र आलं होतं, की ते गिर्यारोहणाची एक मोहीम करतायत. तर या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्याच्या मित्रांना सुद्धा तो मेल तसा आलेला होता. मग त्याला आनंदच झाला. वास्तविक तर ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. पण आता तो छंद न राहता त्याला अगदी वेड लागलं होतं. म्हणजे गिर्यारोहण त्याला खूप आवडायचं. त्यासाठी त्याने काय केलं होतं, त्याच्या शहरातल्या एका प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेमध्ये त्याने प्रवेश घेतलेला होता. आणि तिथे त्यांनी उत्कृष्ट म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेऊन गिर्यारोहणामधल्या बऱ्याचशा बारीक-सारीक गोष्टी त्याने समजून घेतलेल्या होत्या. कारण गिर्यारोहण करणं म्हणजे फक्त पर्वतावर चढणं नाही. तर पर्वतावरती चढणं तर आलंच, पण त्याच्याबरोबर काही मध्ये संकटं आली, तर त्याच्यातून प्राण वाचवणं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आपण कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो, अशा गोष्टी शिकवल्या जातात. तर ह्या बारीक-सारीक गोष्टी ईशानने समजून घेतलेल्या होत्या, शिकून घेतलेल्या होत्या. त्याचे अनेक मित्र पण त्या संस्थेमध्ये गिर्यारोहण शिकत होते. त्यांनी पण ईशानबरोबर अनेक पहाडांवरती म्हणजे पर्वतांवरती प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला होता. तो बच्चों क्या था स्कूल को छुट्टी लग गई थी। ईशान सोच रहा था कि छुट्टी में कैसे मेरी बीतेगी। वीडियो गेम खेल के वो बोर हो गया था। दोस्तों के साथ क्रिकेट, फुटबॉल, बैडमिंटन भी कितना खेलता। उसको थ्रिलिंग स्टोरीज पढ़ना पसंद था पर बार-बार वही स्टोरी पढ़ने कभी-अभी उसका मूड नहीं था। उसे अच्छा नहीं लगता था। फिर वो सोचने लग गया कि मुझे कुछ तो भी नया करना है इन छुट्टियों में, पर क्या करूँ? जिससे मेरी जो मुझे बोर हो रहा है ना, वो सब मेरा निकल जाए, कुछ अच्छा करना है। पर उसे समझ में नहीं आ रहा था कि क्या करना है। और उसी वक़्त उसके कंप्यूटर पे एक मेल आया। उस किसका मेल था? उत्तरकाशी की एक जो गिर्यारोहण यानी माउंटेनिंग करने वाली जो संस्था थी, उनके यहाँ से उसको मेल आया था कि उन लोगों ने एक अ मुहिम यानी कि एक सफर उन्होंने शुरू किया है। सब लोग साथ में मिल के हम लोग गिर्यारोहण करेंगे, पर्वत के ऊपर, पहाड़ों के ऊपर चढ़ेंगे। ऐसा उन्होंने शुरू करने वाले थे, तो उसके लिए उन्होंने इन्विटेशन भेजा था ईशान को और ऐसा ही मेल उन्होंने उनके उसके दोस्तों को भी भेजा था। और ईशान को तो गिर्यारोहण करना बहुत ही पसंद था। मतलब उसका वो हॉबी तो थी उसको पहले से, पर अभी वो उसकी सिर्फ हॉबी नहीं रही थी। वो उसमें पागल हो गया था। उसे बहुत ही यानी उसके अंदर पैशन बन गया था उसका। वो हॉबी ना रहते पैशन बन गया था कि उसे बहुत अच्छा लगने लग गया था। गिर्यारोहण करना, पहाड़ों पे चढ़ना और उससे उसने उसके शहर में जो गिर्यारोहण सिखाने वाली जो संस्था थी उसमें यानी कि संस्था यानी कि जैसे बोलते हैं ना स्कूल पढ़ाने वाला, तो उसमें उन्होंने क्या किया था उसने पार्ट वहाँ पे वो जाता था। और उन लोगों से वो सीखता था कि किस तरह से पहाड़ों पे चढ़ना है। सिर्फ पहाड़ों पे चढ़ना ही नहीं सिखाया जाता तो वहाँ पे हम जाते-जाते कुछ भी आपत्ति आ सकती है, कुछ प्रॉब्लम आ सकती है, तो उनसे कैसे बचा जाए, खुद को सुरक्षित कैसा रहा जाए, हमारे साथ में जो लोग हैं उनके साथ किस तरह से सुरक्षित उनको किस तरह से रखा जाए, ये सब सारी चीज़ें वहाँ पे सिखाई जाती है। और ये सब चीज़ें वो अच्छी तरह से सीख भी गया था, उसको समझ में आने लगी थी। और उसके बाकी दोस्तों को भी गिर्यारोहण बहुत पसंद था, उन्होंने भी उस संस्था में एडमिशन लिया हुआ था
और ईशान ईशान के साथ वो बहुत सारे पहाड़ों पे जो ये ट्रेनिंग के उनके प्रोग्राम होते थे, प्रशिक्षण यानी कि ट्रेनिंग के प्रोग्राम होते थे, उनमें उन्होंने पार्टिसिपेट किया हुआ था. आलं. म्हणजे बऱ्याच त्याच्या प्रशिक्षण ट्रेनिंगच्या कार्यक्रमात त्याच्या मित्रांनी, ईशानने आणि त्यांच्या मित्रांनी भाग घेतलेला होता. आता पुढे बघूया. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या ईशान आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. त्यांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असत. खरंच गिर्यारोहण म्हणजे पहा ना तुम्ही अगदी रोमांचक, थ्रिलिंग असा अनुभव होता, की आपण उंचच्या उंच पहाड म्हणजे डोंगरांवरती, पर्वतांवर जातो. त्या पर्वतांवरती गेल्यावरती असं वाटतं, की आता आपण आकाशाला स्पर्शच करणार आहोत. विशालकाय म्हणजे अतिशय मोठे, अवाढव्य. विशालकाय म्हणजे अतिशय मोठे. अवाढव्य असे खडक, मोठे-मोठे दगडं, हिरव्यागार घाटी, घाटी म्हणजे लहान-लहान घाट असतात ना, आपण रस्त्याने जातो ना, तुम्ही पर्वतावरती बघा, अतिशय सुंदर अ, वातावरण असतं. आपण घाटात घाट, वरंदा घाटचा व्हिडिओ पाहिलाय की नाही? तो तर एक छोटासा म्हणजे घाट होता. पण असे पर्वतांवरती अशा घाटी होत्या खूप हिरव्यागार आणि वेगाने वाहणारे स्वच्छ पाण्याच्या पहाडी नद्या, डोंगरांमधून वाहणाऱ्या स्वच्छ अशा पाण्याच्या, कारण त्या डोंगरांमधून वाहतात. ते पाणी खराब नसतं. कारण तिथे मानवी वस्ती नसते. म्हणून ते पाणी स्वच्छ असतं. आणि अशा सगळे हे सौंदर्य जे होतं ना निसर्गाचं, हे ईशानला आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होतं. म्हणजे आवाज देत होतं, की या तुम्ही अ, त्यांना असं वाटायचं निसर्ग आपल्याला बोलवतोय. साथ घालतोय म्हणजे आवाज देतोय, की या आमच्या सानिध्यात तुम्ही या. म्हणून ते जेव्हा-जेव्हा त्यांना संधी मिळेल म्हणजे त्यांना चान्स मिळेल तेव्हा-तेव्हा ते आवश्यक उपकरणे म्हणजे जे काही गिर्यारोहणासाठी काही सामान लागतं किंवा उंच पर्वतावरती जाताना जे काही साहित्य लागतं, उपकरणे म्हणजे साहित्य ते सगळं घेऊन सामानाची बॅग घेऊन ते गिर्यारोहणाला जात असत. क्या था बच्चों? गिरयारोहण यानी माउंटेनिंग करने का एक बहुत ही थ्रिलिंग एक्सपीरियंस होता है. जैसे हम पहाड़ों पे जाते ऊंचे-ऊंचे पहाड़ों पे अगर हम चढ़ गए तो ऐसा लगता है कि आकाश तो एकदम हमारे हाथों से हम आकाश को स्पर्श कर सकते हैं, इतनी ऊंचाई पे हम लोग आ गए हैं. विशालकाय यानी बहुत बड़े-बड़े खड़क यानी कि बड़े-बड़े जो पत्थर होते हैं ना रॉक्स, बड़े-बड़े रॉक्स, दगड़, पत्थर. तो ऐसे विशालकाय बड़े-बड़े पत्थर, वो हरी-भरी घाटियाँ जैसे छोटे-छोटे रास्ते जिसमें से होते हैं. हमने वरंदा घाट में देखा है ना कैसी हरियाली होती है. तो उसी तरह से हरी-हरी घाटियाँ और जोर से पहाड़ों में से जब नदी बहती है ना तो उसका फोर्स एकदम जोर से रहता है पहाड़ों में से बहते वक्त और उसका पानी एकदम साफ सुथरा होता है क्योंकि वहां पे लोग नहीं रहते ना मानवी वस्ती नहीं होती तो वहां का पानी एकदम साफ सुथरा एकदम स्वच्छ पानी दिखता है व्हाइट 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 और ये सब नेचर का जो ये नेचर ईशान को और उसके दोस्तों को जैसे लगता था वो उन्हें साथ दे रहा है यानी कि साथ यानी कि आवाज दे रहा है कि आओ मेरे पास आओ निसर्ग के सानिध्य में आप आओ इस तरह से उनको लगता था और जैसे जैसे उनको चांस मिलता था वो लोग अपने सब इक्विपमेंट्स जो सामान होता था गिर्यारोहण करने के लिए जो सामान लगता था वो सब उठा के सामान की बैग करके गिर्यारोहण के लिए निकल जाते थे उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा संदेश वाचल्यावर ईशान फारच खुश झाला. त्याने लगेच या निमंत्रणाची माहिती आपले मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सर्वच मित्र फार खुश झाले. ते जणू सुट्टीवर पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच त्यांनी पहाडावर जाण्याची तयारी सुरू केली होती. शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र टॅक्सीने ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. वाटेत उंच उंच पहाड पाहून ते फार रोमांचित झाले होते. गिर्यारोहण संस्थेच्या आपल्या साथीदारांना भेटल्यावर ईशान आणि त्यांचे मित्र खूप उत्साहित झाले होते. सर्व मित्रांनी मिळून माउंटनेअरिंगच्या साहाय्याने उत्तर काशीहून गंगोत्रीला जाण्याचा निश्चय केला. आता हा जेव्हा मग त्यांनी उत्तर काशीच्या गिर्यारोहण संस्थेचा त्यांना मेल आला होता, संदेश आला होता, ते वाचून ते खूप खुश झाले. त्याने लगेच हे सगळे निमंत्रणाची माहिती त्याचे मित्र धैर्य, प्रशांत, अमन आणि सक्षम यांना दिली. सगळे एकदम खुश झाले. जणू काही ते वाटच पाहत होते, की आता सुट्टीमध्ये आपण डोंगरावरती, पहाडावरती चढायला जायचं आणि शाळेला सुट्टी लागायच्या अगोदरच त्यांची तयारी एक्साइटमेंटमध्ये तयारी सुरू झाली होती, की काय-काय सामान बरोबर घ्यायचं, कसं जायचं, ही त्यांची तयारी अगोदरच झाली होती. आणि शाळेला सुट्टी लागल्याबरोबर सर्व मित्र ऋषिकेशहून उत्तर काशीला पोहोचले. म्हणजे ते ऋषिकेशला राहत असावे कदाचित. टॅक्सीने ते उत्तर काशी येथे पोहोचले आणि वाटेमध्ये आता हा उत्तर काशी वगैरे जो भाग आहे ना, अगदी म्हणजे हा हिमालय पर्वताच्या सानिध्यातला सगळा भाग आहे. तर तिथे ते
सुंदर सुंदर पहाड, निसर्गाचं सौंदर्य खूपच आहे. ते सगळं पाहून ते अगदी रोमांचित झाले. आणि तिथे गेल्यावर त्यांना त्यांचे जे गिर्यारोहण संस्थेचे जे साथीदार होते, मित्र होते, ते भेटल्यावर ईशान आणि त्याचे मित्र पण खूप उत्साहित झाले. म्हणजे एक्साइटमेंट त्यांना, की आता आपण काहीतरी वेगळं थ्रिलिंग करणार आहोत. आणि सर्वांनी मिळून त्यांनी काय ठरवलं, की माउंटेनिअरिंगच्या साहाय्याने म्हणजे माउंटेनिअरिंग म्हणजे काय? पर्वत चढून जाणे. म्हणजे आपण आता उत्तर काशीहून गंगोत्रीला आपण पर्वत चढून जाऊया, असा त्यांनी निश्चय केला। उत्तर काशी के जो गिरियारोहण संस्था का ईमेल आया हुआ था, वो देख के ईशान बहुत खुश हो गया। उसने तुरंत वो इनविटेशन अपने सब दोस्तों धैर्य उसके जो दोस्त थे धैर्य, प्रशांत, अमन, सक्षम इनको बोला कि ऐसे-ऐसे आया है। सब बहुत खुश हो गए। एकदम एक्साइट हो गए कि चलो अभी छुट्टियों में कुछ तो अभी नया करने का हमें मौका मिलने वाला है। और स्कूल चालू थी तभी उन्होंने एक्साइटमेंट में पूरी तैयारी कर ली गिरियारोहण को जाने के लिए। और जैसे स्कूल को छुट्टी लगी, तुरंत वो लोग टैक्सी से ऋषिकेश से उत्तरकाशी चले गए। और उत्तरकाशी को जाते-जाते रास्ते में जो पहाड़ थे वो देख के उनको एकदम थ्रिल ऐसा आ रहा था क्योंकि रोमांचित हो रहे थे क्योंकि देखो उत्तराखंड, उत्तर प्रदेश ये जो भाग है ना सब हिमालय की गोद में बसे हुए ये शहर है, गाँव है, तो वहाँ का नेचर का जो सौंदर्य है वो तो आप सोच ही नहीं सकते। वहाँ पे जो जाके अनुभव ले सकता है, वही उसको ही वो समझ में आता है। इतने इतना वहाँ पे सुंदरता होती है। तो ये देख के उन लोगों को बहुत अच्छा लगने लगा। अब जब वो उनकी गिर्यारोहण संस्था के जो उनके फ्रेंड थे, जो उनके साथ इस सफर में इस गिर्यारोहण की जो मुहिम थी उसमें जाने वाले थे, वो उनको मिल गए। उनको सबको मिलके वो सब उत्साहित यानी एक्साइट हो गए और उन सब लोगों ने तय किया कि हम माउंटेनियरिंग यानी कि मतलब पर्वत चढ़ के गिर्यारोहण जो करते हैं ना, पर्वत चढ़ के ही हम लोग अभी उत्तरकाशी से गंगोत्री जाएगी। ऐसा उन लोगों ने तय किया। ऋषिकेश भी एक उत्तराखंड में का शहर है। गिर्यारोहण सुरू झाले. उंच पहाडावर गिर्यारोहण करणे काही सोपे काम नव्हते. अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे फार उत्साहित झाले होते आणि ते आपला सर्व थकवा विसरून गेले होते. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर त्यांनी जे पाहिले ते काळजाला घर पाडणारे दृश्य होते. पहाडामधून आलेले ढग अकस्मात फुटले आणि गंगोत्रीवर भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिर परिसरच नव्हे, तर दुकाने, हॉटेल्स आणि धर्मशाळा उद्ध्वस्त करून टाकल्या होत्या. बरीच घरे आणि गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. या भीषण तांडवामध्ये बरेच लोक मृत्युमुखी पडले होते. नदीने तर रौद्र रूप धारण केलं होतं. या तांडवात आपल्या आप्तेष्टांना गमावल्यामुळे लोक स्पंदन स्पंदून रडत होते. भूस्खलन झाल्यामुळे ठिकठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. ते बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते. परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. ईशान आणि त्याच्या साथीदारांनी पहाडावर हे सर्व पाहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि गिर्यारोहणाचा सर्व उत्साहच नाहीसा झाला. ईशान आणि त्याचे साथीदार ही परिस्थिती मूकपणे पाहू शकत नव्हते. आता बघा काय झालं. गिर्यारोहण सुरू झालं. उंच पहाडावरती गिर्यारोहण करणं हे काही सोपं काम नाही. ते चढणं म्हणजे खूप कठीण गोष्ट असते आणि अनेक तासांच्या कठीण आणि थकवणाऱ्या ज्याच्याने त्यांना खूप थकले होते अशा चढाईनंतर शेवटी ते गंगोत्रीला पोहोचले. ईशान आणि त्याचे साथीदार गंगोत्रीला पोहोचल्यामुळे ते खूप उत्साहित झाले होते. म्हणजे जे आपल्याला हवं होतं ते त्यांना मिळालं होतं आणि ते आपला सगळा थकवा ते विसरून गेले होते. बघा, आपल्याला जेव्हा जी एखादी गोष्ट हवी असते ना, ती मिळाल्यानंतर तिच्या मागे जे कष्ट आपण घेतले असतात ते विसरून जातात. तसं ते पण सगळा थकवा विसरून गेले होते. परंतु गंगोत्रीला पोहोचल्यानंतर जे त्यांनी पाहिलं ते त्यांच्या काळजाला घर पाडणारे दृश्य म्हणजे मन हेलावणारं, वाईट वाटणारं असं दृश्य होतं. कारण की पहाडामधून आलेले, त्या डोंगरांमधून, पर्वतांमधून आलेले ढग अकस्मात फुटले होते. म्हणजे भीषण असा पाऊस तिथे झाला होता. ढग फुटणे म्हणजे काय? खूप इतका प्रचंड पाऊस असतो की त्याला काही प्रमाण अंदाजच नाहीये. आणि गंगोत्रीवरती भीषण हाहाकार माजला होता. पाण्याच्या धोकादायक प्रवाहामुळे मंदिराचा परिसरच नाही तर दुकाने, हॉटेल, धर्मशाळा सगळं काही तिथे उद्ध्वस्त झालं होतं. बरीच घरं, गेस्ट हाऊस नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेले होते आणि या भीषण तांडवांमध्ये खूप लोकं मृत्युमुखी पडले होते. या नदीने अगदी रौद्र म्हणजे भयानक असं रूप धारण केलं होतं. अतिशय जोरजोरात ती वाहत होती. त्याच्यामुळे सगळीकडे हाहाकार माजलेला होता आणि या तांडवात म्हणजे एखादं खूप असं आपण म्हणतो ना वा जोरजोरात जे नदी वाहती आहे, एखादं खूप मोठं जोरजोरात पाणी वाहतं आहे, त्याला आपण तांडव असं म्हणतो. या तांडवात म्हणजे हे जे नदीचं
जे तांडव चालू होतं. तांडव म्हणजे माहिती का जेव्हा शंकरजी आहे ना, त्यांना असं खूप राग वगैरे येतो तेव्हा ते रागात जे नृत्य करतात ना, त्याला तांडव म्हटलं जातं. तर तशाच प्रकारचं नृत्य ही नदी करत होती म्हणून हे तांडव असं म्हटलेलं आहे, की ही नदी नृत्य करतीये, सगळीकडे विध्वंस करतीये, जोरजोरात वाहतीये. म्हणून या तांडवात आपल्या आप्तेष्टांना म्हणजे आप्तेष्ट म्हणजे आपले नातेवाईक. आपले जवळचे लोकं, आप्तेष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांना गमावल्यामुळे लोकं स्फुंदून म्हणजे हुंदके देऊन रडत होते. स्पंदून म्हणजे हुंदके देऊन रडत होते. कारण डोळ्यांसमोर त्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडत होते. भूस्खलन म्हणजे लँडस्लाईड. भूस्खलन म्हणजे लँडस्लाईड म्हणजे जमिनीच्या जमिनी असं जमीन कोसळल्या जाते. डोंगर दऱ्या असतात ना, ते पहाडावरून ते जमीन कोसळून खाली येते. असं लँडस्लाईड झाल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक तीर्थयात्री अडकले होते. त्यांना तिथून बाहेर निघता येत नव्हतं. काही बिचारे चारधाम यात्रा करायला निघाले होते. चारधाम यात्रा म्हणजे आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणं पण महत्त्वाची मानली जातात तीर्थक्षेत्रांमध्ये. त्याच्यापैकी गंगोत्री, जमनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. हे जे 4 क्षेत्रांची सफर करणं म्हणजे तुमचं चारधाम यात्रा असं म्हटलं जातं. कुठले सांगते बघा मी गंगोत्री, जमनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ. तर हे चारधामला यात्रा करायला हे लोकं निघाले होते. पण काय झालं? ते त्यांना त्यांचं सर्वस्व गमवावं लागलं. ईशान आणि त्याच्या साथीदारांना हे सगळं पहाडावर त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. म्हणजे एकदम वेगळं भीतीदायक, की आपण कुठल्या उत्साहात वरती आलो होतो आणि हे काय आपल्याला पाहायला मिळतंय. तेव्हा त्यांच्या अंगावर काटे आले आणि त्यांचा गिर्यारोहणाचा जो काही उत्साह होता, जी एक्साइटमेंट होती ती सगळी नाहीशी झाली. पण ही सगळी परिस्थिती ते मूकपणे पाहू शकत नव्हते. त्यांना वाटत होतं आपण काहीतरी केलं पाहिजे या लोकांसाठी. क्या हुआ था? गिर्यारोहण शुरू हो गया था। ऊंचे-ऊंचे पहाड़ों पर गिर्यारोहण करना यानी कि पहाड़ चढ़ना कुछ आसान काम नहीं था। अनेक घंटे चढ़ने के बाद और बहुत थकने के बाद ये लोग गंगोत्री पहुंचे। गंगोत्री पहुंचने के बाद ईशान और उसके साथीदारों को एकदम उत्साह एकदम जो उनकी थकान थी वो सब भूल गए थे। एकदम खुशी-खुशी वो वहां पे आए हुए थे। चढ़े उनको अच्छा लगा कि चलो हमारा गिर्यारोहण सफल हो गया। इतने थकने के बाद भी हम गंगोत्री पहुंच गए। पर जब वो गंगोत्री पे पहुंचे और उन्होंने जो कुछ देखा तो उससे उनका जो होता है मन एकदम दहल चहल-पहल हो गई उनके मन में क्योंकि पहाड़ों में से अचानक ढग बारिश इतनी जोर की बारिश यानी कि जो बादल थे वो बादल फूट के बारिश हो रही थी। गंगोत्री के ऊपर भीषण हाहाकार यानी कि सब जगह पे इतनी जोरों से अचानकली ये सब पानी का जो फ्लो आ रहा था एकदम से, तो वो सब देख के और उस पानी के फ्लो की वजह से मंदिर जो वहाँ पे है गंगोत्री का वो मंदिर ही नहीं तो उसके आजू-बाजू की दुकानें, होटल्स, जो धर्मशाला जहाँ पे लोग ठहरते हैं, तो वो सब एकदम उद्ध्वस्त यानी नष्ट हो गए थे। और बहुत सारे घर और गेस्ट हाउस वहाँ पे थे, वो पानी के साथ बह गए थे। और ये सब तांडव था ये जो पानी का तांडव थैथयाट बोलते हैं ना तांडव जैसे कि हमने बोला ना भगवान शंकर जी को जब बहुत गुस्सा आता है जब वो नृत्य करते गुस्से में तो उसे तांडव नृत्य कहा जाता है तो उसी तरह से ये जो नदी थी ये जो बारिश थी ये भी ऐसे तांडव कर रहे थे जैसे वो कुछ गुस्सा आ गया है वो जोर से एकदम अ, जैसे हम क्या बोल सकते हैं जैसे पूर आते बाढ़ आती है ना उस तरह से वहां पे हो गया था और इस तांडव में इस नदी के बारिश के तांडव में बहुत सारे लोगों ने अपने आप्तेष्ट आप्तेष्ट यानी कि हमारे जो रिश्तेदार होते हैं उनको वो नहीं रहे थे उनके साथ उनको खोना पड़ा था अपने रिश्तेदारों को इसलिए वो स्पंदन यानी रो रहे थे एकदम कि उनके रिश्तेदार गम ये हम लोग यहाँ पे आए थे चार धाम यात्रा करने के लिए और ये क्या हो गया हमारे साथ हमारे रिश्तेदार अभी नहीं रहे हमारा सर्वस्व मतलब उनकी सब उनको वहां पे ये हो गया ना सर्वस्व यानी कि उनके पूरे रिश्तेदार अगर नहीं रहे तो सर्वस्व जो होता है वो गंवाना उनको नहीं म गमवावे लागले असं कहते हैं ना हम लोग। तो देखो ये सब सोच के मेरे मुँह से भी कुछ शब्द नहीं निकल रहे ऐसे कभी-कभी ऐसा कुछ सामने आ जाता है ना तो हम लोग भी इमोशनल हो जाते हैं कि हम लोग भगवान के नाम पे यहाँ पे आए हुए थे यात्रा करने के लिए और यहाँ पे आने के बाद हमारी जो प्यारी चीजें हैं हमारे रिश्तेदार हैं उनको हमें खोना पड़ रहा है ये बहुत ही दुख की बात है क्योंकि कुछ सोच के हम लोग और निकलते हैं और बाहर अगर जाके कुछ अलग हो जाता है तो मन तो अपना बहुत अलग सी मतलब उन लोगों की सिचुएशन क्या होगी हम लोग सोच भी नहीं सकते वही सब थोड़ा सा सोच के
मेरे मुंह से भी शब्द निकलना थोड़ा ये हो गया था। तो 4 धाम यानी कि गंगोत्री, जमुनोत्री, बद्रीनाथ और केदारनाथ, ये जो भारत में हम ये जो मेन हमारे तीर्थ क्षेत्र माने जाते हैं कि हाँ, कोई यात्रा कर ली तो चलो जीवन सफल हो गया है, ऐसा माना जाता है। तो ऐसे यात्रा करने के लिए भगवान के दर्शन के लिए ये लोग आए थे और अपना सब कुछ छोड़ के उनको गम छोड़ना पड़ा यहाँ पे। तो ये सब देख के उन लोगों की हालत बहुत खराब थी और ये सब देख के ईशान और उसके जो दोस्त थे, उनके आंग पे भी अंग और कांटे यानी रोंगटे खड़े हो गए। ये सब परिस्थिति देख के ईशान और उसके दोस्तों के आंग के ऊपर भी रोंगटे खड़े हो गए उनके ऊपर। और जिस एक्साइटमेंट में वो गिरियारोहण करने के लिए आए थे वो सब खत्म हो गया। पर वो ये सब जो परिस्थिति थी वहां पे जो हो रही थी तो वो शांति से नहीं देख सकती थी। उनके मन में भी ऐसा लगने लगा था कि हमें इन लोगों के लिए कुछ करना चाहिए। अचानक तेथे भुकेने व्याकुळ झालेल्या एका मुलाने आपल्या वडिलांकडे बिस्किटांची मागणी केलेली ईशानने पाहिली. वडिलांनी जेव्हा दुकानदाराला बिस्किट पुड्याची किंमत विचारली तेव्हा तो म्हणाला, बिस्किटांचा एक पुडा 100 रुपयांना मिळेल आणि पाण्याची बाटली 200 रुपयांना मिळेल. दुसरा एक हॉटेल मालक जेवणाच्या थाळीची किंमत 2000 रुपये वसूल करत होता. दुकानदारांनी ही मनमानी पाहून ईशान आणि त्याचे साथीदार हैराण झाले होते. ते विरोध करत दुकानदाराला म्हणाले, काका, ही तर सरळ लुटमार आहे. 5 रुपयात मिळणाऱ्या बिस्किटच्या पुड्याची किंमत 100 रुपये आणि 15 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीची किंमत 200 रुपये कशी काय असू शकते? मुलांनो, तुम्ही आपले काम करा. येथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात. ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल, दुकानदार रागाने म्हणाला. म्हणजे पहा, लोक आलेल्या परिस्थितीचा पण कसा गैरफायदा घेत होतं. विशांचं त्याच्या मित्रांचं एका मुलाकडे लक्ष गेलं, की तो त्याच्या वडिलांकडे बिस्किट मागत होता. सगळं खाण्या-पिण्याचं सगळं सामान पाण्यात वाहून गेलं असेल, त्यांच्याकडे काहीच नसेल. ते वडील बिचारे तिथे काही दुकानं होती, तर त्यांच्याकडे मागायला गेले, की एक बिस्किटचा पुडा द्या. तर त्याने बिस्किटच्या पुड्याची किंमत किती सांगितली? ₹100. म्हणजे ₹5 पुडा ₹100 आणि 15 रुपयाची पाण्याची बाटली ₹200. आणि बाजूलाच हॉटेल मालक होता दुसरा, तर तो जेवणाच्या थाळीची किंमत ₹2000. 100 रुपयाची जेवणाची थाळी ₹2000 म्हणजे किती पटीने हे लोकं पैसे लोकांना लुबाडत होते. ही मनमानी होती ना दुकानदारांची, मनाप्रमाणे त्यांचा कारभार चालू होता. आणि हे सगळं बघून ईशान आणि त्याच्या मित्रांना राग यायला लागला, की हे लोकं असं कसं वागू शकतात? संकटाच्या वेळेला लोकांना मदत केली पाहिजे. तुम्ही फुकटात नका देऊ. ₹5 चे ₹10 घेतले तर ठीक आहे, आम्ही समजू शकतो. पण अगदी ₹5 चे ₹100 म्हणजे खूप अगदी जास्त होतंय. तर ते लोकं त्यांना विचारायला गेले ईशान आणि त्याचे मित्र, की का दुकानदाराला, "काका, तुम्ही ही सगळी लूटमार करतायत. ₹5 च्या पुड्याची ₹100 तर किंमत कसे काय तुम्ही घेऊ शकतात?" तर ते दुकानदार ईशानला आणि त्याच्या मित्रांना दटवायला लागले, ओरडायला लागले. "इथे पहाडावरती, डोंगरावर ह्या वस्तू अशाच भावाने मिळतील. ज्याला गरज असेल तो खरेदी करेल." तो रागाने म्हणायला लागला. म्हणजे सरळ-सरळ त्यांनी अ, काय म्हणू शकतो आपण, लोकांच्या जी परिस्थिती लोकांवर आली होती त्याचा ते गैरफायदा घेत होते आणि हे वागणं अतिशय चुकीचं होतं, की लोकांना जेव्हा संकटात सापडलेल्या लोकांना गरजच होती ना, तर ते उपाशी राहू शकत नव्हते. त्यांच्याकडे काही इतर सामान नव्हतं. तर खाण्यासाठी लोकं काय ₹100 पण देतील जीव वाचवण्यासाठी. तर अशा परिस्थितीमध्ये हे दुकानदार लोकांच्या जी वाईट परिस्थितीचा गैरफायदा घेत होते. पण ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, की कोणी संकटात सापडलेलं असताना त्याचा आपण गैरफायदा घेऊ नये. मदत तुम्हाला करणं शक्य नाही होते तर नका करू. मी म्हणत नाही, की तुम्ही संकटात जाऊन त्यांना मदत करा, फुकटात द्या. नका देऊ फुकटात. पण जे आहे ते रितसर तर तुम्ही घ्यायला पाहिजे, की नाही? असं लोकांना लुबाडलं नाही पाहिजे. आपण मदत नाही करू शकत तर कमीत कमी त्यांना त्रास नाही दिला पाहिजे. ठीक आहे. मग हे ईशान आणि त्याच्या मित्रांना पण आवडलं नव्हतं. अचानक से ईशान की और उसके दोस्तों की ध्यान एक लड़की छोटे बच्चे के ऊपर गई जो अपने पिताजी को बिस्किट मांग रहा था कि मुझे भूख लगी है। पिताजी उसके गए एक दुकानदार के पास बिस्किट मांगने, तो उसने बिस्किट का जो पुडा आता है ना, उसकी पैकेट, बिस्किट के पैकेट की कीमत बोली ₹100। और पानी की जो छोटी बोतल आती है जो ₹15 में मिलती है उसकी कीमत बोली ₹200। और बाजू में दूसरा होटल था तो उसने तो एक थाली की, खाने की एक थाली की कीमत बता दी थी ₹2000। यानी ये सब जो दुकानदार थे उनकी मनमानी शुरू हो गई थी। लोगों की जो बुरी हालत थी उसमें इन्होंने डायरेक्ट लूटमार चालू कर दी थी कि क्या, उनको पता था कि लोगों को जरूरत है तो लोग खरीदेंगे। अपनी मनमानी, जबरदस्ती, सेल्फिश लोग जो होते स्वार्थी, कि दूसरों की जो बुरा वक्त है उसमें अपना फायदा कैसे उठा लेना, ऐसा इन लोगों ने सोचा था कि चलो ज्यादा में लोगों को खरीदना ही पड़ेगा तो लोग खरीदेंगे ज्यादा कीमत में भी। तो इस तरह से अपनी मनमानी चालू कर दी थी। और ईशान ने और उसके दोस्तों ने जब उनको टोका, पूछा कि आप ऐसा क्यों कर रहे हो, तो उन्होंने क्या बोला, जिसको जरूरत है वो खरीदेंगे, गुस्से से वो बोलने लग गया। पर ये अच्छी बात नहीं होते, ऐसे कुछ कुछ लोग जो दूसरे की
परेशानी का गैरफ़ायदा उठा लेते हैं, उसका फ़ायदा उठा के अपने खुद का भला करने की सोचते हैं। पर ये बुरी बात है। अगर दूसरे के संकट में हम उसको मदद नहीं कर सके ना, कुछ बात नहीं, नहीं कर सकते हो तो मत करो मदद। पर कम से कम उसको उसका फ़ायदा तो मत उठाओ, उसको ज़्यादा परेशानी हो ऐसे तो हमने नहीं करना चाहिए। तो इस तरह से ये दुकानदार वहाँ पे लूटमार उन्होंने मचा के रखी थी. ईशान आणि त्याचे साथीदार गप्प बसले. त्यांनी अडचणीत सापडलेल्या यात्रेकरूंना मदत केली. जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले. त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली. हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि भुकेल्या मुलांना आपल्याबरोबर आणलेली फळे, बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. संध्याकाळ झाली होती. ईशानला आता खूप भूक लागली होती. त्याच्या साथीदारांनाही भूक लागली होती. त्यांना विश्रांतीची गरज जाणवत होती. पहाडाच्या कडेला एक हॉटेलसारखे घर दिसल्यावर ते मोठ्या आशेने घर मालकाकडे गेले आणि म्हणाले, "काका, आम्हाला खाण्यासाठी थोडे अन्न आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी एखादी खोली देऊ शकाल?" "हो, परंतु जेवणासाठी 10,000 आणि खोलीचे भाडे ₹15,000 द्यावे लागेल." दुकानदार काहीशा रुक्ष स्वरात म्हणाला. हे ऐकून ईशान म्हणाला, "परंतु काका, जेवणाची ही किंमत आणि खोलीचे भाडे फार जास्त आहे." "मुला, जीव वाचवण्यासाठी ही किंमत तर काहीच नाही. जरा विचार कर. जर भूक लागल्यावर तुम्हाला जेवण मिळाले नाही आणि रात्रभर खुल्या आकाशाखाली झोपावे लागले, तर तुमचे काय हाल होतील?" म्हणजे बघा, हा अनुभव ईशानला आणि त्याच्या मित्रांना पण आला. ईशान आणि त्याचे साथीदार त्या दुकानदाराने जेव्हा सांगितलं, की तुम्हाला काय करायचंय, ते शांत बसले. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या आजूबाजूला जे अडचणीमध्ये सापडलेले यात्रेकरू होते ना, त्यांना मदत केली. जे काही जखमी लोकं होते, त्यांच्याकडे प्रथमोपचाराच्या पेट्या असतात. गिर्यारोहणाचं जे आपण सामान पॅक करतो ना, फर्स्ट एड बॉक्स, प्रथमोपचाराची पेटी म्हणजे तुमचा फर्स्ट एड बॉक्स असतो ना, तो पहिले ठेवावा लागतो, की असं काही लागलं वगैरे तर आपण तिथल्या तिथे पटकन त्याच्यावरती प्राथमिक उपचार करू शकतो. तर त्यांच्याकडे ते सामान होतं म्हणून त्यांनी जे काही जखमी लोकं होते त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करायला सुरुवात केली. मलमपट्टी केली. जी काही औषधं त्यांच्याकडे होती ती त्यांना दिली. काही हरवलेली यात्रेकरू होते. त्यांची कोणाची मुलं हरवली असतील, कोणी आजी-बाबा हरवले असतील, तर त्यांना शोधण्यासाठी मदत केली. जी भुकेली लहान मुलं होती त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ जी फळं, बिस्किटं, पाण्याच्या बाटल्या होत्या, ते त्या मुलांना त्यांनी दिलं. म्हणजे सर्वतोपरी मदत त्यांनी केली त्यांना जेवढं शक्य होत होतं तेवढं. आणि संध्याकाळ झाल्यावरती आता ईशानला आणि त्याच्या साथीदारांना भूक लागली आणि दिवसभर अ, अ, पर्वत चढून आल्यानंतर अशा पुन्हा परिस्थितीत इतरांना मदत करणं, सगळी धावपळ करणं, ते थकले होते. त्यांना विश्रांतीची गरज होती. आणि अशाच पहाडाच्या कडेला त्यांना एक हॉटेलसारखं घर दिसलं, ते तिथे गेले विचारायला. तर तिथे पण काय सांगितलं त्यांनी, की तुम्हाला खोली मिळेल त्याचे 15,000 आणि जेवणासाठी ₹10,000 लागतील. आणि हे लोकं म्हणायला लागले, की हे तर खूप जास्त होत आहेत. तर त्यांनी काय सांगितलं, की तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर किंमत मोजावी लागेल. म्हणजे वाचायचं असेल तर इतके पैसे द्यावेच लागतील. विचार करा जर तुम्हाला जेवणच नाही मिळालं आणि रात्री असे बाहेर झोपला तर तुम्हाला काही झालं तर मरून जाल बुवा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही हे पैसे द्या. म्हणजे त्या लोकांनी अक्षरशः त्यांना लुबाडण्याचंच काम केलं होतं. ईशान और उसके साथीदार जो दुकानदार की बात थी, वो सुन के चुप बैठ गए। पर उन्होंने क्या किया? आजू-बाजू को देखा। जो लोग संकट में थे, उनको मदद करने की उन्होंने कोशिश की। उनके पास फर्स्ट एड बॉक्स तो था ही। जब हम जाते हैं गिर्यारोहण के लिए तो हमारे सामान में फर्स्ट एड बॉक्स रखना ज़रूरी ही होता है। तो उनके पास फर्स्ट एड बॉक्स होता है तो उससे उन्होंने जो ज़ख्मी लोग थे उनकी मलम पट्टी की, कुछ दवाइयाँ उनको दी। जो कुछ यात्रेकरू यानी कि जो आए थे ना यात्रा करने के लिए, वो वहीं के वहीं पे जो गुम हो गए थे, उनको ढूँढने में मदद की। छोटे बच्चे थे जिनको भूख लगी थी, तो उनको उनके पास के जो कुछ फ्रूट्स थे, बिस्किट थे, पानी था, वो उन्होंने दिया। ऐसे करते-करते शाम हो गई। अभी ईशान और उसके दोस्तों को भी भूख लग गई थी। उनको भी ऐसा लग रहा था कि दिन भर से अभी वो इतना पहाड़ चढ़ के आए, फिर ऐसे भागा-दौड़ी की, थक गए थे, उनको आराम करना था, रेस्ट लेनी थी, विश्रांति करना यानी आराम करना था उनको। तो उन्होंने पास में एक घर उनको देखा होटल जैसा, वहाँ पे गए। पर वहाँ पे जाने के बाद उस घरवाले ने भी क्या बोला, खाने के 10,000 और एक खोली के आपको 15,000 लगेंगे। जब इन्होंने बोला कि ये बहुत ज़्यादा हो रहा है, तो उसने क्या बोला कि अगर रहना है तो आपको अगर जीवित रहना है तो पैसे तो देने ही पड़ेगी, कीमत आपको उसकी देनी ही पड़ेगी। क्योंकि अगर तुम लोग बाहर रहे और भूखे सोए तो तुम बचोगे ही नहीं। तो इसके लिए आपको पैसे तो देने ही पड़ेगी। तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. ईशान आणि त्याचे साथीदार आपापसात विचारविनिमय करत होते. अचानक पहाडावरील एक घर मोठा आवाज होऊन खाली कोसळले. सर्वजण पडलेल्या घरात दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून कामाला लागले. घरात राहणारे लोक देवदाराच्या झाडात अडकले होते. ईशानला अशा परिस्थितीचा चांगला अनुभव होता. त्याने गिर्यारोहण संस्थेत पहाडावरून खाली पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे खास प्रशिक्षण घेतले होते. तो जाड व मजबूत दोराच्या साहाय्याने खाली
उतरला आणि अडकलेल्या त्या सर्वांना त्यांनी बाहेर काढले. ईशान व त्याच्या साथीदारांना ती रात्र पहाडावर घालवावी लागली. त्यांनी आपल्याबरोबर नायलॉनचा तंबू आणला होता. त्या आधुनिक तंबूत त्यांची कोणतीही गैरसोय झाली नाही. पहाडावर झालेल्या दुर्घटनेची माहिती सेनेला मिळाली होती आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियानही सुरू केले होते. आता बघा, हे लोकं विचार-विनिमय करत होते, की हा माणूस आपल्याला इतके पैसे वगैरे सांगतो आणि तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला आणि पहाडावरचं घर, मोठा आवाज होऊन ते घर होतं ना, ते खाली कोसळलं आणि सर्वजण पडलेल्या घरामध्ये दाबले गेले. ईशान आणि त्याचे साथीदार सर्व काही विसरून गेले. म्हणजे आपल्याला कोणी इतके पैसे मागितले काय वगैरे सगळं विसरून ते कामाला लागले, की घरात हे लोकं देवदार वृक्ष बरेच असतात त्या साईडला. तर मोठं ते देवदार वृक्षाचं जे झाड होतं ना, ते अडकलेले होते. मग ईशानला अशा परिस्थितीचा अनुभव होता. मी काय सांगितलं तुम्हाला, गिर्यारोहण संस्थेमध्ये फक्त पर्वतावर चढणं शिकवत नाही. संकटाच्या काळात अशी संकटं पर्वतावर येणारच आहेत. तेव्हा जीव कसा वाचवायचा याचं प्रशिक्षण, याचं ट्रेनिंग त्याला मिळालेलं होतं. त्याला हे माहिती होतं. मग त्यांच्याकडे जसं फर्स्ट एड बॉक्स असतो ना, तसं जाड मजबूत दोर वगैरे पण गिर्यारोहणाच्या सामानामध्ये असतात. तर त्याच्याकडे जाड मजबूत दोराच्या साहाय्याने खाली उतरला तो आणि त्याने ते सगळे अडकलेले लोकं होते तेव्हा त्यांनी बाहेर त्यांना काढलं. आणि ईशान आणि त्याच्या साथीदारांनी त्या लोकांना काढलं, बचाव कार्य ते केलं. त्यानंतर त्यांनी ती रात्र पहाडावरच घालवली. त्यांच्याकडे त्यांनी नायलॉनचा तंबू, टेंट असतात ना, आपण बाहेर कुठे जातो जंगलात वगैरे टेंट लावले जातात. तर हा आधुनिक असा नवीन मॉडर्न असा तो टेंट त्यांच्याकडे होता. ते टेंट त्यांनी लावलं आणि त्याच्यामध्ये ते राहिले आणि त्याच्यात तो व्यवस्थित टेंट असल्यामुळे तिथे त्यांची काही गैरसोय झाली नाही. व्यवस्थित ते राहिले आणि ही जी पहाडावर जी दुर्घटना झाली होती त्याची माहिती आपल्या भारतीय सेनेला मिळाली होती. म्हणजे आपल्या आर्मीला मिळालेली होती आणि हवाई दल म्हणजे आपलं एअर फोर्स जे आहे त्यांनी हेलिकॉप्टरने बचाव अभियान, म्हणजे हे जे लोकं अडकलेले असतील त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढणं, त्यांच्या सुरक्षित ठिकाणी त्यांना पोहोचवणं, असं बचाव अभियान त्यांनी सुरू केलेलं होतं. ईशान और उसके दोस्त ये बात ही कर रहे थे कि इतने पैसे कैसे हम लोग देंगे, सोच ही रहे थे वो लोग। उतने में पहाड़ पे एक बड़ा-सा आवाज़ हो गया और वो घर जो था वो नीचे दब गया। गिर गया वो पहाड़, यानी कि लैंडस्लाइड होता है ना, लैंडस्लाइड्स होने की वजह से वो पहाड़, वो घर गिर गया और घर में जो लोग थे वो दब गए। वहाँ पे देवदार जो वृक्ष होते हैं ये पर्वतों में, पहाड़ी में, उसके अंदर ये उस पेड़ के पास ये सब लोग अटक गए थे। ईशान को ऐसी जो सिचुएशन थी, परिस्थिति यानी ऐसी सिचुएशन किस तरह से हैंडल करना है, ये उसको आता था। क्योंकि उसके जो ट्रेनिंग स्कूल में इन सब बातों का उसको ट्रेनिंग दिया गया था। और गिर्यारोहण के बैग में फर्स्ट एड बॉक्स जैसे डोर, रस्सी, टेंट वगैरह सब होता है, तो उसके पास वैसे बड़ा मोटा सा जो रस्सी थी, उसके सहारे वो नीचे उतरा और ये जो लोग दबे हुए थे, फंसे हुए थे उस पेड़ के पास, उनको उसने ठीक तरह से, अच्छी तरह से बाहर निकाला। और उसके बाद में ईशान ने और उसके साथियों ने वहीं पे पहाड़ पे उनको रात बितानी पड़ी। उनके पास नायलॉन का तंबू यानी टेंट था, जो मॉडर्न तंबू था, अच्छी तरह से वहाँ पे वो लोग रह सकते थे। तो उन्होंने वहीं पे तंबू लगा दिया और वहीं पे वो तंबू में अच्छी तरह से रहे। रात भर उनको वो तंबू अच्छा था, इसलिए उनको किसी भी तरह से उनको तकलीफ नहीं हुई। और ये पहाड़ पे जो घटना घटी हुई थी उसकी इंफॉर्मेशन हमारे इंडियन आर्मी को भी मिल गई थी। और उसी टाइम हमारा हवाई दल यानी एयर फोर्स जो हमारी होती है, उन्होंने हेलीकॉप्टर से बचाव अभियान जो था वो शुरू कर दिया था। यानी हेलीकॉप्टर लेके जाके जो लोग फंसे हुए पहाड़ों पे उनको अ, सुरक्षित जगह पे लेके जाने का बचाव अभियान चालू हो गया था। सकाळ झाल्यावर ईशानने व त्याच्या मित्रांनी आसपासच्या जंगलातून लाकडे गोळा करून आणली व त्यांना आग लावली. त्यातून खूप धूर झाला. हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरसाठी एक संकेत होता. योगायोगाने एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले व पहाडाच्या वर घिरट्या घालू लागले. हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना, ईशान व त्याच्या साथीदारांना पाहिले. ईशान व त्याच्या साथीदारांनी यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना जेव्हा ईशान व त्याच्या साथीदारांचे बहादुरीचे कार्य समजले, तेव्हा त्यांनी सर्वांची प्रशंसा केली. एवढेच नव्हे तर त्यांनी या मुलांना वीर पदक मिळावे म्हणून राष्ट्रपतींकडे शिफारस केली. तिकडे ईशान आणि त्याचे साथीदार पहाडावरती झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षित घरी पोहोचले, तेव्हा ते फार खुश झाले. गिर्यारोहणाचा हा अनुभव त्यांच्यासाठी कायम स्मरणात राहणारा होता. आता हे बचाव कार्य वगैरे सुरू झालेलं होतं आणि सकाळ झाल्यावरती ईशान आणि त्याच्या मित्रांनी काय केलं, जंगलात गेले आणि त्यांनी लाकडं गोळा केली आणि आग लावली. म्हणजे काय झालं, आग लावल्यामुळे तो धूर आकाशात उडायला लागला. म्हणजे जे आपले एअर फोर्सचे जे हेलिकॉप्टर जात होते त्यांना कळलं, की ते धूर होतोय, आग पेटली म्हणजे इथे कोणीतरी लोकं अडकलेली असतील. एक संकेत म्हणजे त्यांना
खूण म्हणू शकतो आपण, की सिम्बॉल की इथे काहीतरी आहे, कोणीतरी अडकलेलं आहे बुवा असं त्यांना कळावं म्हणून त्यांनी ते अ, कल्पना शोधलेली होती. त्यांना कळलं की धूर येतोय म्हणजे इथे लोकं असणार. मग ते लोकं हेलिकॉप्टर पाहून तिथे हेलिकॉप्टरमधले लोकं तो धूर पाहून खाली आले आणि पहाडाच्या वरती घिरट्या घालू लागले. आणि त्या हवाई दलाच्या लोकांना म्हणजे आपल्या एअर फोर्सच्या जवानांना हे पहाडावर अडकलेले यात्रेकरू, ईशान त्याचे जे साथीदार होते ते सगळे दिसले. ते बचावासाठी आले. मग काय केलं ईशानने आणि त्याच्या मित्रांनी लगेच स्वतः जाऊन हेलिकॉप्टरमध्ये बसले का? नाही. जे इतर यात्रेकरू होते ना, त्यांना पहिले त्यांनी मदत केली हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचवायला. ते सगळे गेले आणि मग नंतर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. मग नंतर शेवटी ईशान आणि त्याचे मित्र गेले. आणि जेव्हा हवाई दलाचे एअर फोर्सचे जे अधिकारी होते, त्यांना ईशान आणि त्याच्या मित्रांनी काल कशाप्रकारे त्यांनी त्या झाडाच्या इथे दबलेल्या लोकांना बाहेर काढलं किंवा त्याच्या अगोदर ते जे लोकं हरवले होते त्यांना शोधणं, मुलांना बिस्किटं वगैरे खायला देणं, कशाप्रकारे प्रथमोपचार केले होते जखमी लोकांवर, हे सगळं त्या लोकांनी यात्रेकरूंनी सोबतच्या सांगितलं असेल ना, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना, तर त्यांना हे कळलं. तर त्यांचं हे बहादुरीचं म्हणजे पराक्रमाचं हे सगळं कार्य त्या लोकांना आवडलं, की ही मुलं या वयात फक्त मौज-मजा, ट्रेकिंग असं करणं नाही, तर लोकांना मदत करण्याची सुद्धा यांच्यामध्ये वृत्ती आहे यांची. म्हणून त्यांनी त्यांची खूप प्रशंसा केली, खूप कौतुक केलं त्यांचं. आणि राष्ट्रपतींकडे त्यांनी शिफारस केली वीरपदक. आपल्या भारतामध्ये पद्धत आहे, की असे जे लहान मुलं काही असं कोणाचा जीव वाचवण्याचं वगैरे काही असं काम करतात, शौर्याचं, पराक्रमाचं काम करतात, तर त्यांना राष्ट्रपतींकडून वीरपदक दिलं जातं. तर या वीरपदकासाठी त्यांची शिफारस केली. की त्यांना यांनी असं-असं कार्य केलेलं आहे बुवा. आणि इकडे ईशान आणि त्याचे साथीदार जेव्हा ह्या पहाडावर झालेल्या दुर्घटनेनंतर घरी सुरक्षित पोहोचले ना, तेव्हा ते खूप खुश झाले. म्हणजे अक्षरशः ते मृत्यूच्या तोंडातून बाहेर आलेले होते. मृत्यूच्या मुखातून ते बाहेर आलेले होते वाचून. अशा मृत्यूच्या तोंडातून आपल्या घरी सुरक्षित पोहोचणं, आपल्या नातेवाईकांजवळ, आपल्या आप्तेष्टांजवळ खूप म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही, इतका त्यांना आनंद झाला असेल. आणि हा जो गिर्यारोहणाचा त्यांचा अनुभव होता, हा कायम त्यांच्या स्मरणात म्हणजे आठवणीत राहणारा ठरला होता. अभी जैसे हमने आपको बताया कि ईशान और उसके दोस्तों ने टेंट में रात बिताई। सुबह होते उन्होंने क्या किया, उसके दोस्तों ने जाके पास में जंगल था, वहाँ से लकड़ी जमा की और वो लकड़ी जलाई। क्योंकि क्यों जलाई? क्योंकि वो धुआँ जो होता था, वो धुआँ आकाश में जाने लगा और हमारे एयर फोर्स के जो जवान थे, जो हेलीकॉप्टर में घूम रहे थे, कहाँ पे कुछ यात्रिकरू जो प्रवासी अटके हुए हैं, उनको ढूँढने के लिए, तो उनको ये धुआँ दिखा, आग जलती हुई दिखी, तो उनको पता चल गया कि यहाँ पे कोई ना कोई होगा फँसा हुआ। तो वो लोग वहाँ पे नीचे और हेलीकॉप्टर लेके आए और उनको कुछ यात्रिकरू और उनके साथ में ईशान और उसके दोस्त दिख गए। फिर उन्होंने नीचे आके उनको वहाँ से निकालने के लिए वो लोग आए तो ईशान ने और उसके दोस्तों ने क्या किया, जो पहले दूसरे यात्रिकरू थे, उनको पहले हेलीकॉप्टर तक छोड़ा, उनको पहले उन जवानों ने दूसरी जगह पे सुरक्षित जगह पे लेके गए। उसके बाद में ईशान और उसके दोस्त गए। और ईशान और उसके दोस्तों ने ये जो यात्रिकरों को मदद की थी, मतलब उनके साथ जो फर्स्ट एड बॉक्स में उनकी जो जख्में थी उनको साफ करना, उनको दवाई देना, बच्चों को कुछ जो खाना देना, जो गुम हो गए थे उन यात्रिकरों को ढूँढना। फिर ईशान ने जो रात के टाइम में जो घर गिर गया था, जो घर में के लोग वो देवदार रुख पेड़ के पास अटक गए थे, उनको निकालना। ये सब बातें वो प्रवासी लोगों ने क्या किया था, हवाई दल के जो ऑफिसर्स थे, अधिकारी यानी ऑफिसर्स थे, उनको बताया था कि ये बच्चे बहुत बहादुर हैं, इन्होंने इस तरह से यहाँ के लोगों की जानें बचाई है। तो उन ऑफिसर्स ने भी ईशान और उसके दोस्तों की बहुत प्रशंसा की, क्या बहुत बहादुर पराक्रमी बच्चे हो। और इतना ही नहीं तो उन्होंने बोला कि हम आपके जो हमारे यहाँ पे भारत में राष्ट्रपति की तरफ से बच्चों जो छोटे बच्चे होते 14 साल तक के जो बच्चे होते हैं, जो ऐसे कुछ किसी की जान बचाना या फिर कोई पराक्रम, धैर्य का ऐसा शौर्य का काम करते हैं ना, तो उनको ये वीर पदक दिया जाता है। तो इन एयरफोर्स के ऑफिसर्स ने बोला कि हम आपकी सिफारिश उन्होंने राष्ट्रपति के पास की कि इन बच्चों ने बहुत अच्छी तरह से शूरता का, शौर्य का काम किया था। और इधर ईशान और उसके दोस्त जब ये सब पहाड़ की दुर्घटना वगैरह इतनी सब कठिनाइयों से
सुरक्षित अपने घर पे पहुँच गए, तो वो बहुत खुश हुए। आप लोग भी सोचो ना, हम लोग सिर्फ़ पढ़ रहे हैं, मैं आपको बता रही हूँ, तो ये सब सारी चीज़ें आँखों के सामने घट रही है, ऐसा लग रहा है ना? कितना एकदम रात का घना अंधेरा, ऐसे लैंडस्लाइड होना, बारिश, इसे सबसे इन लोगों ने जो अनुभव किया और उसके बाद वो सुरक्षित अपने घर पे, अपने रिलेटिव्स के पास, अपने माँ-बाप के पास पहुँचे, तो उन्हें बहुत खुशी हुई। और ये जो गिर्यारोहण का जो अनुभव एक्सपीरियंस उनके लिए जो था अनुभव यानी एक्सपीरियंस उनके लिए था, ये हमेशा कायम स्मरणात यानी हमेशा उनको याद रहने वाला इन इन द मेमोरी मतलब कभी उनकी मेमोरी में से ये डिलीट ही नहीं हो सकता था। तो इस तरह से ईशान का और उसके दोस्तों का गिर्यारोहण का जो एकदम थ्रिलिंग वाला जो एक्सपिरियन्स था, यो यहाँ पे बताया गया आहे. अशा प्रकारे ईशानचा आणि त्याच्या मित्रांचा हा ते म्हणतो आपण रोमांचक असा हा गिर्यारोहणाचा अनुभव इथे लेखकांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. तर शब्दार्थ पाहूया. गिर्यारोहण म्हणजे पर्वत चढणे, घाटी म्हणजे लहान घाट, काळजाला घर पडणे म्हणजे प्रचंड दुःख होणे, रौद्र रूप म्हणजे भयानक रूप, स्पुंदून स्पुंदून म्हणजे हुंदके देऊन रडणे, भूस्खलन म्हणजे जमीन खचणे, लँडस्लाईड मी झालं मी ते सांगितलं होतं ना तुम्हाला. अंगावर काटे येणे, प्रचंड भीती वाटणे, मनमानी करणे म्हणजे मनाला वाटेल तसं वागणे, हैराण होणे, त्रासून जाणे. तर अशा प्रकारे आपला हा गिर्यारोहणाचा अनुभव हा धडा शिकवून झालेला आहे. जर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. म्हणजे आता याच्या पुढचा स्वाध्यायाचा व्हिडिओ येईल ना, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आता भेटूया पुढच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा? अभ्यास करत राहा.